माजी राज्यमंत्री परिणय फुके यांची विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आता पहिल्यांदा ते भंडारा जिल्ह्यात आगमन होत आहे। आज त्यांचे आगमन होत आहे आणि त्या निमित्त मोठ्या प्रमाणात जे आहे ठिकठिकाणी बॅनर लावलेले चित्र पाहायला मिळत आहे। आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील विश्राम भवन भंडारा परिसरात आहोत। बघू शकतो आपण अशा प्रकारचे हे जे बॅनर आहे मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहे। पण या बॅनरची विशेषता अशी आहे की एकच पर्व परिणय पर्व असं याच्यात लिहिलेलं आहे। सोबतच देशात नरेंद्रजी, महाराष्ट्रात देवेंद्रजी आणि भंडारा गोंदियाचा एकच दादा परिणय दादा असं इथं लिहिलेलं आहे। सोबतच ओबीसी नेते आणि महाराष्ट्राचे भावी मंत्री असा उल्लेख या बॅनरमध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे म्हणून हे बॅनर जे आहे चर्चेचा विषय ठरत आहेत। बघायला गेलं तर भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे मंगेश मेश्राम हे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांनी हे बॅनर लावल्यामुळं आता भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये माजी मंत्री परिणय फुके यांची आता पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागते की काय अशी चर्चा जी आहे भाजपच्या गटात दिसून येत आहे आणि त्यामुळे म्हणून आता कुठेतरी पुन्हा एकदा माजी राज्यमंत्री परिणय फुके यांना मंत्रिमंडळाचा विस्तार होताना कुठेतरी मंत्रिपद मिळतं का हे बघण्यासारखं आहे। रुपेश सपाटे, TN मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।